वसंत विहार गुलमोहर सोसायटी येथे रविवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या दरम्यान गुलमोहर सोसायटी येथील कर्मचारी सतीश पतंगे यांना धामण जातीचा बिनविषारी साप आढळून आला. त्यांनी तात्काळ सर्पमित्र अनिल महादेव अलदार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही तात्काळ गुलमोहर गाठलं. त्यांनी धामण जातीच्या बिनविषारी सापाला कसं पकडलं याबाबत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. चला. नमस्कार, मी सर्पमित्र अनिल अलदार. नाग फाउंडेशन म्हणून संस्था आहे आपली, ह्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष मी आहे. आज आपल्याला पतंगे साहेबांचा फोन आलता, गुलमोहर अपार्टमेंट, वसंत विहार, सोलापूर. मग 1:30 वाजता फोन आल्यानंतर आपण घटनास्थळी आलो. घटनास्थळी आल्याच्या नंतर एका फाटीमध्ये साप एक 8 दिवसापासून ह्यांना त्रास देत होता इथं, आणि आपण तिथं पाण्याच्या सहाय्यानं पाणी सोडून त्या सापाला बाहेर काढला. सापाला बाहेर काढून पकडला. तो पकडलेला साप पूर्णपणे बिनविषारी धामण जातीचा असल्याचं व त्याची लांबी 6 फूट असल्याची आपण इथं नागरिकांना सांगितलेलं आहे. आता नागरिकांना सर्पमित्र संस्थेच्या वतीनं आवाहन म्हणून असणार आहे की पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस सर्व सापांच्या पिल्ल्यांचा सीझन असतो. काय साप अंडे घालतात, काय साप पिल्ले देतात. तर आता नागरिकांनी काळजी काय घ्यावी, तर आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, अडगळ अडचण ठेवू नये, आणि जेणेकरून एखादी अडगळ केलेली असेल तर त्या अडगळीमध्ये एखादा छोटासा साप आला तर आपल्याला सर्पदंश होऊ शकतो. तर सर्पदंश होऊ नये म्हणून आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, तिथं फिनेल पाणी मारणे, आपल्या लेकरांना सांभाळणे, जर झाडांचं प्रमाण वाढलं असेल तर तिथले छोटे छोटे झाडं कट करणे, ह्या अशा काही गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मॅक्झिमम सोसायटीमध्ये जास्त साप सापडतात, काय कारण? सोसायटी म्हणजे ज्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेत एरिया आहे. आता हे पूर्ण जंगल होतं पहिल्याचं, आता इथं पूर्ण घरं झालेले आहेत. तर त्याच्यासाठी आता बघा, हा पाठीमाग रेल्वे परिसर आहे काय, आणि हे सगळं रिकामच आहे. बाजूला वन विभागाचं पण काय तर जागा आहे पलीकडल्या साईडला. त्याच्यामुळे हे पूर्ण जंगल एरिया असल्यामुळे सापांचं प्रमाण इथं आहे. आणि सगळ्यात जास्त इथं खाण्यासाठी इकडं एक नाला आहे. त्या नाल्यामध्ये उत्पन्न बिंडकुळ्याची आणि उंदरांची खूप आहे. पलीकडल्या साईडला एक नाला आहे, त्याच्यामुळे तिथंही उंदराचं प्रमाण जास्त आहे आणि बिंडकुळीचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळं वसंत विहार ह्या परिसरामध्ये सापांचं प्रमाण पण जास्त आहे. कारण की इथं सगळ्यात जास्त मणियार, घोणस, नाग हे मोठ्या प्रमाणात भेटले जातात, आणि बिनविषारी साप पण भेटले जातात इथं. म्हणून शक्यतो लहान लेकरांची काळजी घेणं गरजेचं आहे. खूप लोकांना इथं सर्पदंश पण झालेला आहे. काही लोक साप पकडण्यासाठी प्रयत्न करतात, माहिती नसताना त्यामध्ये उतरतात. अशा लोकांना काय सांगतात? ज्या लोकांची प्रॅक्टिकली नाही आहे किंवा सापांचं नॉलेज नाही आहे त्यांनी सापांना हात घालू नये. आणि जर नॉलेज नसेल तर नॉलेज घ्यावं, पुस्तकं वाचावं, पुस्तकामधून ज्ञान प्राप्त करावं, त्याचं टेक्निकली पकडण्याचं नॉलेज घ्यावं, आणि मगच सापाला हात घालावं, स्वतःचा जीव गमवू नये. काही लोक पेट्रोलचा वापर करतात. पेट्रोलचा वापर केल्यानं काय होतं माहिती का, त्याच्या स्किनला त्रास होतो, आणि पेट्रोल टाकल्यामुळं सापाला इजा पोचते आणि त्याच्यामुळे सापाला खूप मोठ्या प्रमाणात हानी पोचते. त्यामुळे ते वापरू नये. शक्यतो आपल्या घराच्या परिसरामध्ये साप येऊ नये म्हणून तुम्हाला ब्लॅक फिनेल पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला वतायचं आहे. तिथं तुमच्या टॉयलेटला तुम्ही यूज करता, तसंच आपल्या कंपाऊंडच्या बाहेर, कंपाऊंडच्या आतमध्ये, अंगणामध्ये हे फिनेलचं पाणी वगैरे तुम्ही टाकलं तर त्या वासाने किडे पण येणार नाहीत आणि साप पण येणार नाहीत. सोशल मीडियावर काही असे व्हिडिओ येतात की सापासोबत रील करतात, सापासंग रील करतात. त्याच्यासाठी वन विभाग सक्षम आहे. जर असं काय व्हिडिओ कुणाकडं आढळला असेल तर 1926 ला फोन लावून त्याची कंप्लेंट करावी. जे सोशल मीडियावर सापांसंग स्टंटबाजी करत असेल तर त्यासाठी वन विभाग आहेच. 1926 ला फोन लावला का वन विभाग स्वतः येऊन त्याच्यावरती ऍक्शन घेईल. साप आढळल्यास सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करावं. सर्पमित्र ताबडतोब पोचतो. तुम्हाला फक्त सापावरती लक्ष ठेवायचं आहे. मोबाईल क्रमांक? आमचा मोबाईल क्रमांक 9970 76 75 10. या सविस्तर विश्लेषणानंतर नेमकी घटना कशी घडली, चला तर पाहू. हे अशा पद्धतीने मी इकडे येऊन थांबलो. कमीत कमी मला इथं एक 1.5 तास थांबावं लागलं. 1.5 तास थांबल्याच्या नंतर ना इथं मोठ्या प्रमाणामध्ये ते खारुताई आलेले होते खाली. मग ते खारुताईला खाण्यासाठी आत बाहेर करत होता. आत बाहेर करत असताना, कारण की इथं मोठ्या प्रमाणामध्ये अडगळ आहे काय, आणि हे जी भिंत आहे का, ही भिंत चिरलेली आहे. तर भिंत चिरलेली असल्यामुळे पलीकडल्या साईडचे पण साप इकडे येतील, आणि इकडल्या साईडला सगळे लहान लेकरं वगैरे खाली खेळतात, त्यांना सर्पदंश होऊ नये त्याच्यासाठी पतंगेने काय सांगितलं, काही करा पण सापाला पकडा.
मग त्यासाठी आम्ही काय केलं माहिती का, बिळापाशी 1-1.5 तास 2 तास तिथं बसलो आम्ही. बसल्याच्या नंतर तो आत बाहेर करणार, ते खारोताला खाण्यासाठी येणार जाणार. मग आम्ही काय केलं माहिती का, एक 2-4 बकेट पाणी, काय 2-4 बकेट पाणी आपण काय केलं माहिती का, ह्या भळीमध्ये पाणी ओतलं. पाणी ओतल्या तो ताबडतोब बाहेर आला. काय पाणी ओतल्या तो ताबडतोब बाहेर आला. आणि सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे. काय त्याला वाटलं आता पाणी मोठ्या प्रमाणात बिळामध्ये घुसा लागले काय, की म्हणून आम्ही लागोपाठ पाण्यावर पाणी ओतल्यामुळे ते पटकन बाहेर आला. आल्याला आम्ही पकडला. पकडून मग आम्ही जरा तिकडे घेतलं आणि थोडं पाण्यामध्ये ठेवलं त्याला थोड्या वेळ, थोडं शांत होण्यासाठी. मग तो शांत झाला. मग परत आम्ही आमच्या पद्धतीने त्याला पॅक केला. काय पकडताना काय तुम्हाला हिसाब? पकडताना खूप अॅग्रेसिव्ह असतात साप. काय अॅग्रेसिव्ह म्हणजे काय माहिती का, डायरेक्ट त्या सापाला हात लावल्यावर ते अंगावर चावायला येतात. काय तर आपला बचाव करण्यासाठी आपल्याकडे हातामध्ये स्टिक पाहिजे. तर त्या स्टिकच्या सहाय्याने आम्ही त्याला पूर्ण बचाव करत करत आम्ही तिथपर्यंत पहिला अडगळीतनं अडचणीतनं पहिलं बाहेर काढणं गरजेचं आहे सापाला. नंतर काय अटॅक वगैरे केलं? अटॅक खूप वेळ केला सापाने. काय पण पायामध्ये अशा पद्धतीचे शूज पाहिजे. कोणीही सर्पमित्र असेल त्याच्या पायामध्ये कंपल्सरी शूज पाहिजे. तो स्वतःचं संरक्षण करू शकत नाही तो सर्पमित्र नाही आहे. काय पहिलं स्वतःचं संरक्षण करणारा सर्पमित्र पाहिजे. तुम्ही हँडग्लोव्ह करता? हँडग्लोव्ह हँडग्लोव्ज शक्यतो आता कसं असं माहिती का, काय सापांवरती डिपेंड असतं. जर विषारी साप असेल तर त्यासाठी हँडग्लोव्हचा वापर केला जातो. काय कारण मी साप पहिला बघितला काय कुठला आहे, तर मला कळलं की हा पूर्णपणे बिनविषारी धामण जातीचा साप आहे. त्यासाठी हँडग्लोव्ज मी काय घातलं नाही. फक्त शूज माझे कंपल्सरी असतात आणि स्टिक साप पकडण्याचं हे साहित्य कंपल्सरी पाहिजेलच. मग त्या पद्धतीने आम्ही साप पकडला. ते मग पकडून चांगल्या एकदम सुरक्षितपणे पकडला. सापाला नाही जा पोचता. जेव्हा पकडला, हा पकडल्यानंतर शांत झाला का? हा पकडल्यानंतर शांत केला. त्याला शांत करण्यासाठी थोडंसं पाण्यात ठेवलं त्याला. मग तो शांत झाला. शांत झाल्याच्या नंतर आम्ही त्याला व्यवस्थित पाईप मध्ये पॅक केला. ओके. आता कुठे घेऊन जा? हे सगळं आम्ही मानवी वस्तीपासून थोडस लांब सोडतो. हा अभयारण्य. हा अभयारण्यात. Like, subscribe, click on the bell.